नमस्ते नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल। तर लास्टचा जो ब्लॉग होता तो दसऱ्याचा होता गावाकडचा, आणि त्याच्यानंतर मग इकडे आले आणि आल्यानंतर काही शूट वगैरे नाही केलं मी। आता थोडंसं डोळ्यांना माझा त्रास होत होता, पाणी येत होतं डोळ्यात आणि थोडंसं ब्लर दिसल्यासारखं होत होतं। सो मी रेस्ट घेतली आणि आता ब्लॉग शूट करते तुमच्यासाठी। आम्ही शॉपिंग वगैरे गेलो होतो, रीलमध्ये तुम्हाला ते दिसेलच। राज नंदिनीची शॉपिंग केली यावेळेस आम्ही लवकर, कारण गेल्या वर्षी असं झालं की आम्ही दिवाळीच्या आधी 4-5 दिवस गेलो खरेदी करायसाठी ते ड्रेसचा, पण इतकी गर्दी, भयानक गर्दी होती त्या दुकानांमध्ये आणि मग आम्हाला त्यात गर्दीमध्ये ना घेऊच इच्छाच झाली नाही। मग आम्ही ट्रेंड्सला गेलो आणि तिथे घेतला होता ड्रेस, पण यावेळेस तिची लवकर खरेदी केली। तो ड्रेस दाखवतेच तुम्हाला मी आता। प्लस माझी साडी दिवाळीसाठी मी एक मागवली होती, ती सुद्धा आली आहे। मला वाटतं ती मे बी आधीच एक इव्हेंट आहे त्याला कदाचित घालेन असं वाटतंय, जर ती रेडी झाली तोपर्यंत तर ती साडी सुद्धा दाखवते मी। साडी ती माझ्या दीदीच्या पेजवरूनच मागवले, चंद्रमा कलेक्शन जे आहे तिथून, कारण त्या माहेश्वरी साड्या आहे, खूप खूप भारी त्याचं सूत असतं, अंगावर छान बसतात। फक्त राजनंदिनीला जास्त वेळ मी म्हणजे असं कुठे बाहेर गेलं फंक्शनला तर ती माझ्याकडेच असते ना, मग ती चुरगळली वगैरे जाते साडी, नाहीतर मग ती इतकी सुंदर साडी बसते ना, म्हणजे मी तर म्हणणे आजपर्यंतची बेस्ट साडी आहे ती, जी मी आजपर्यंत घेतलेल्या आहेत। आणि आता एक कलर खूप आवडला मला, मग तुम्ही दीदीकडून घेतलेला आहे, दाखवते तुम्हाला। आता ऍक्च्युली मे बी बॅकग्राऊंडला आवाज येत असेल कारण काम चालू आहे इथे घराचं। आता मी माझा जो ट्रायपॉड आहे ना तो खाली ठेवला आणि मी साडी इथे वरती आहे, आणि आता खाली जाऊन मला आवरायचं आहे सगळं, थोडं क्लिनिंग, म्हणजे फरशी पुसायची आहे, थोडं सोफा वगैरे क्लीन करायचा आहे ना, त्याच्यामुळे मी आता खाली काही साईडचे म्हणजे साडी वगैरे घेऊन जाणार नाही। आणि मी खाली गेले की पुन्हा राजनंदिनीला घेऊन जायला लागतं, हा सगळा गोंधळ होतो। तर ही बघा साडी आजच रिसीव झाली आहे मला। हा असा कलर मी पूर्ण ओपन करून दाखवत नाही आहे तुम्हाला, याचा जर पूर्ण असा हे असेल तर मी साईडला दाखवते फोटो तुम्हाला। असा ग्रीन कलरचा हा ब्लाऊज आणि त्याचे हे आहेत काय म्हणतात पदर आहे सॉरी। तर अशी हा ग्रीन कलरचा पदर आहे आणि साडी पूर्ण अशी अंगभर अशी आहे। आणि ह्याच्यावरती ना आता दिवाळी आहे ना, आता दिवाळीचं हे दीपकचं चिन्ह आहे बघा, इथे चिन्ह नाही याला बुट्टी म्हणतात, दीपक बुट्टी। तर अशा प्रकारचं आहे आणि मला ना असे छोटे काठवाल्या साड्या आवडतात फार, सो मी ही मागवली होती दीदीकडून। हां, तुम्हाला जर खरेदी करायचं असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये ना मी लिंक देते तिच्या पेजची। 100% गॅरंटी देते तुम्हाला की बाहेर जेवढ्या किमतीला या साड्या मिळतात माहेश्वरी साड्या, त्याच्यापेक्षा बऱ्याच कमी किमतीमध्ये ही साडी मिळते तिच्याकडे। त्यामुळे तिचे कस्टमरसुद्धा रेग्युलर खूप छान आहेत दीदीचे या साड्यांसाठी स्पेशली। तर चला आधी सगळ्यात आधी जाऊन खालचं क्लिनिंग करून घेते, मग पुढच्या गोष्टी तर तुम्हाला पाहायला मिळतीलच ब्लॉग। आज मी अगारोचे रिगल हँडहेल्ड व्हॅक्यूम क्लीनर आहे त्याने क्लिनिंग करते, कारण 3-4 दिवस माहेरी गेले होते त्यामुळे धूळ वगैरे भरपूर झाली होती, तर म्हणलं व्हॅक्यूम क्लीनरनेच क्लीन करूयात। या व्हॅक्यूम क्लीनर सोबत ना मॅन्युअल आले, ज्यामध्ये इन डिटेल सगळी माहिती दिलेली आहे, सोबत मल्टीपर्पज ब्रश, एक्सटेंडर, क्रेविस नोझल आणि होस वाईप सुद्धा दिलेला आहे। 800 वॉटचा आहे, 6.5 kPa सक्शन पॉवर आहे आणि घरच्या घरी यूज करू शकता तुम्ही। आणि ड्राय व्हॅक्युमिंग फक्त याने करता येतं। तर इथे असा हँडल आहे, त्यानंतर इथे ऑन ऑफ स्विच आहे आणि इथे डस्ट कलेक्टर अनलॉक करण्यासाठी बटन दिलेला आहे। या प्रोटेक्टरमुळे ना धूळ आतमध्ये जात नाही आणि इथे ना एअर आउटलेट आहे। तर एक्सटेंडरने डायरेक्ट किंवा होस वाईप यूज करून किंवा जे क्रेविस नोझल आहे तर त्याने तुम्ही सोफा क्लीन करू शकता तुमच्या घरी। आता इथे कोपऱ्यांमध्ये वगैरे सोफ्याच्या ना जी धूळ किंवा काही बाळ वगैरे असेल तर ते खाताना जाऊन पडलेलं असतं, तर ते काढायला सुद्धा खूप सोपं जातं। त्यानंतर खिडक्यांच्या अशा खाचा ज्या असतात तर याच्यामध्ये सुद्धा भरपूर धूळ असते जी की काढणं आपल्याला कठीण जातं, ते सुद्धा क्लीन करता येतं। आणि इथे तर पाहू शकता, मी तर खरंच जेव्हापासून हे यूज करते ना तर खिडक्यांच्या जाळ्यांच्या खिडक्या ज्या असतात ना तर त्या सुद्धा खूप इझिली क्लीन होतात। आपला भरपूर वेळ वाचतो आणि हँडी असल्यामुळे ना हे वापरायला सुद्धा खूप इझी आहे। इथे पाहू शकता किती सेकंडमध्ये सगळं हे क्लीन झालंय। त्यानंतर मल्टीपर्पज ब्रश जो आहे ना तर इथे पाहू शकता, याने तुम्ही तुमच्या घरी जर कुशन्स असतील किंवा गाद्या असतील म्हणजेच मॅट्रेसेस, असे कार्पेट्स, त्यानंतर सोफ्याचं फॅब्रिक असेल किंवा मग तुमच्या हेडबोर्ड जे असतात बेडरूम मध्ये तर ते सुद्धा क्लीन करण्यासाठी यूज करू शकताय। इव्हन तुम्ही कर्टन्स सुद्धा क्लीन करू शकता आणि कर्टन्सवरती सुद्धा भरपूर धूळ बसलेली असते, ती सुद्धा क्लीन करता येते। त्यानंतर इथे माझी चेअर आहे, ती सुद्धा क्लीन करायला मला खूप युजफुल जातं, कारण याचं जे फॅब्रिक आहे तर ते खूप डेलिकेट आहे, पण याने छान क्लीन होतं ते।
आफ्टर क्लिनिंग फक्त हे अनलॉक करायचं, त्याच्यानंतर हे डस्ट फिल्टर जे आहे तर ते काढून तुम्ही सगळे धूळ याच्यावरची काढून घेऊ शकताय. आणि सगळी डस्ट काढून घेतल्यानंतर डायरेक्ट तुम्ही हे वॉशसुद्धा करू शकताय. म्हणजे वॉश जर डायरेक्टली नळाखाली असं धरून सुद्धा करता येतं, त्यामुळे काहीच टेन्शन नाही आहे क्लिनिंगचं सुद्धा. त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. त्यानंतर मला फरशी पुसायची होते, तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे अगारोचं रिजन्सी इलेक्ट्रिक स्पिन मॉप आहे जे मी नेहमी वापरते. त्याच्यासोबत हे 4 मॉप पॅड्स आलेले आहेत, ज्यातील एक ड्राय क्लीनसाठी आणि एक वेट क्लिनिंग साठी यूज करता येतं. 175 ml चा वॉटर टँक आहे आणि याचा जो रॉड आहे बघू शकता कुठल्याही दिशेने फिरतो, त्यामुळे क्लिनिंग करताना खूप सोपं जातं. वॉटर स्प्रे स्विच प्रेस केल्यानंतर इथून पाणी बाहेर पडतं आणि हे LED लाईट्स आहेत. याला एक्सटेन्शन रॉड आहे, कमी जास्त आपल्या गरजेनुसार आपण करू शकतो. इथे स्विच ऑन ऑफ बटन दिलेला आहे आणि त्यानंतर इथे वॉटर स्प्रेचं हे बटन आहे. आता याच्यासोबत ना एक मेजरिंग कप येतं जे माझ्याकडून हरवलंय शिफ्टिंगच्या वेळेस. मार्बल, हार्डवूड, लॅमिनेट किंवा टाईल्सवरती सुद्धा यूज करता येतं तुम्हाला. एकदा चार्जिंग केल्यानंतर 50 मिनिट तुम्ही कंटिन्युअसली यूज करू शकता आणि इतकं तर आपल्याला लागत नाही. मी तर चार्ज केल्यानंतर ऑलमोस्ट मला वाटतंय की 4 ते 5 दिवस तरी मला जात आहे. जवळजवळ वर्ष होत आलं मी याचा वापर करते आणि मला खरंच खूप फायदा झालाय. याला लाईट सुद्धा आहेत, LED लाईट, ज्याच्यामुळे जर आपलं आता इथे पाहू शकताय सोफ्याच्या खालचा क्लीन करायला थोडा अंधार वगैरे असतो किंवा तिथे आतमध्ये स्वच्छ करता येत नाही, तर अशा प्रकारे मी करते, जेणेकरून मला खूप फायदेशीर पडतं. हे ऑफिस यूज साठी सुद्धा बेस्ट आहे. आणि राजनंदिनी सोबत ना असं बादलीमध्ये पाणी घेऊन फरशी पुसणं शक्य होत नाही, कारण मी इकडे फरशी पुसायला लागले की ती तिकडे बादलीमध्ये काही ना काहीतरी आणून टाकत असते पाण्यामध्ये. 1-2 वेळा तर मोबाईल सुद्धा टाकलाय तिने. संपूर्ण घराचं वेट मॉपिंग झाल्यानंतर मग असे पॅड चेंज करते. पॅड अटॅच करणं पण खूप सोपं आहे, इथे तुम्ही पाहू शकताय. तर याच्यानंतर मग मी ड्राय मॉपिंग करून घेते आणि याच्यासाठी सुद्धा फार 5 मिनिटं लागतात. फक्त अशी मशीन फिरवायचीच आहे घरभर, दॅट्स इट. दोन्ही सुद्धा यूज केलेले जे प्रोडक्ट्स आहेत तर त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की चेक करू शकता. झोप आली तुला आता? तर छान राजनंदिनीचं सुद्धा आवरून घेतलं आता आणि छान पोनी घातली छोटीशी. आज एक, नेहमी 2 घालते मी. नाही बाबा, नाही काढायचं, नको ग बस. नाही, नेहमी 2 पोनी घालते मी, आज एकच घातली. गपना, मला टिकली काढायची आहे माझ्या कपाळाची. ते खेळणं आणलंय माहित आहे मी, मस्त आहे बघ. इकडे बघ काय आहे तुझ्यासाठी, हे बघ, हे बघ काय छान छान खेळणं आहे. ग हाय का? हाय. हा, हॅलो हॅलो हॅलो. काय बोलते राजनंदिनी? राजनंदिनीसाठी मी एक टॉय मागवलाय आणि बघूयात आता कसं आहे. काय ते बघ, ते ठेव बॉल साईडला. आता इकडे बघ, टिंग 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 छोड़ दो. ये देखो, तर आम्ही खेळणं ओपन केलं आणि त्याचा पसारा बघायचा तुम्हाला. हे बघा, दाखवते बेटा. हे पहा, इकडे इकडे इकडे. आणि सोबत आम्हाला स्वयंपाकघरातली खेळणी पण लागतात, आहे ना राजनंदिनी? हे काय हे बाळा? हा, काय हे? काय करतेस तू? स्वयंपाकघरातली सगळी भांडी का आणतेस इथं? ए, काय म्हणायला लागली मी? आता तिकडे टाकतेस? घरभर असा सगळा पसारा असतोय, सगळा पसारा घरभर. स्वयंपाकघरातली भांडी तुला सांग, इथलं सगळं 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 काढून घेते. माहित झालं आता कसं ओपन करायचं काय. छोटीशी. तर तुम्ही बरेच जणी विचारतात मला की राजनंदिनीचं फिडिंग, काय केलं? तुम्ही बरेच जणी विचारतात की राजनंदिनीचं फिडिंग स्टॉप केलं का? तर खूप आधी मला वाटतं माझी वास्तुशांती होती मे मध्ये, त्यावेळेस मी ट्राय केलं होतं, पण तेव्हा मला खूप त्रास झाला. तेव्हा प्रॉपर नॉलेज घेतलं नव्हतं, त्याच्यामुळे ते मी कंटिन्यू नाही केलं. त्याच्यानंतर काही ना काहीतरी कामं, काही ना काहीतरी कामाची चालूच होती. त्याच्यात मला आता थांबवायचं म्हटलं की आपल्याला 5-6 दिवस व्यवस्थित मुलांना द्यावं लागतात प्रॉपर. आणि आता परवा काय झालं की मी म्हटलं आता बस, मला आता सहनच होत नव्हतं, कारण मी एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फिडिंग केलं तिला गेले 2-2.5 वर्ष आणि पावडरचं वगैरे जसं काहीच नाही. त्यामुळे आत्ता मला त्रास व्हायला लागला आणि मला सहन पण होईना. मी नेहमी म्हणते ना, माझी झोप होत नाही याच गोष्टीमुळे. आणि राजनंदिनीला सुद्धा एक लत लागल्यासारखी झाले, त्यामुळे आता मी स्टॉप करायचं असं म्हणून
2-4 दिवसापूर्वी ट्राय केलं. एक दिवस तिला फुल दिलं नाही, काही नाही. मी रात्रीचं फक्त देत होते आणि मी ते औषध यूज केलं होतं. ऍक्च्युली तुम्हाला माहित असेलच, ते कडवटवालं औषध असतं ते. आणि तिला माहित होतं की बाबा हे आता कडू लागते, आपण नाही पिऊ शकत. झोपेत प्यायची ती. मी विचार केला की एकदमच नको तिला हे करायला, रात्रीचं तेवढं देऊयात. मग 2 दिवस मी तिला दिलंच नव्हतं. ओके, 2 दिवस दिवसा दिलं नव्हतं, रात्री दिलेलं. त्यानंतर तिच्या लक्षात नाहीये की बाबा आता पण प्यायचंय ते. तिसऱ्या दिवशी रात्री काय झालं, ती आली आणि झोपेत ऍक्च्युली नव्हती. मला वाटलं तर हिला झोप आली, हिला लक्षात नाही राहणार, पण नेमकं ती फुल झोपेत नव्हती आणि तिला ते कळलं की आता आपण पिऊ शकतो. तर ती पुन्हा लागली प्यायला, असं झालं. पण आता मी उद्यापासून पुन्हा स्टार्ट करते आणि 4-5 दिवसांमध्ये मला ते स्टॉप करायचंय, कारण वेट लॉस यामुळेच माझं पेंडिंग पडलंय. मागच्या वेळेस जे माझा फेस किंवा कलर जो डाऊन झाला होता ना, तो त्यामुळेच की मी खात होते एकाच माणसाचं, पण हिला फिडिंग पण करत होते, असं सगळं चालू होतं. म्हणून मी आता आधी ते तिचं स्टॉप करते, 3-4 दिवसांनी मग माझं वेट लॉस स्टार्ट करते. बाळा थांब. तर असं सगळा गोंधळ आहे चालू. आता खालचं तर सगळं आवरलेलं आहे, वरचं जाऊन मला आवरायचं नंतर जेवण झाल्यावर, कारण वरचं आवरायला खूप उशीर लागणार आहे. अक्षरशः राजनंदिनीने इतका पसारा केलाय काय सांगू तुम्हाला. मगाशी सुद्धा तिला मी सगळं अरेंज केलेलं सगळं खाली फेकून दिलंय. आता त्या ड्रॉवर मध्ये काहीच नाही ठेवलं पाहिजे मला. इकडे आता त्या ड्रॉवर मध्ये ना काहीच नाही ठेवलं पाहिजेत, कारण हे सगळं जे काय असेल ना, नेल पेंटच्या बॉटल सुद्धा उचलून असं सगळं फेकले तिने खाली. लकीली ते फुटलेलं नाहीये. पण आता मी ते सगळं व्यवस्थित अरेंज करणार आहे रात्री जाऊन. आता जेवणाला उशीर होईल, नरेंद्र येतील आणि जास्त उशिराने आम्ही जेवायचं म्हणजे बंद केलंय आता. त्याच्यामुळे आधी जेवण करून घेते. काय ना पिल्लू, पी दे. लिपस्टिक कशी लावतेस तू? लिपस्टिक कशी लावतेस? लिपस्टिक हातात सापडली तिला. काही असं कलरवाला दिसला, तिला वाटतं लिपस्टिक आहे, मग अशी करते तसं. बरोबर माऊची एक लिपस्टिक घेतली तिच्या आणि ती लिपस्टिक इथेच राहिली. कुणाला पाहिजे मी फक्त दाखवते तुम्हाला ती कशी करते बघा. एका हातात म्हणजे आहेत नाही, थोडी सगळे हातातले काढून घेते. फेवरेट आहे तिचे मनुके. चलो, संध्याकाळची वेळ झाली होती, म्हणलं आता जेवणाला स्टार्टिंग करूया. आता दूध सुद्धा तापत ठेवायचं होतं, तर ते ठेवलं. इतक्यात नरेंद्र आले. दरवाजा लावायचं राहिला ते नव्हे. इथं पाऊसच नाही, तिकडे कसं काय पडला तेवढ्यातच? इकडे पडायचं नाही, नकोय मला, पावसाचा कंटाळा आला आता बस. आहा दे तिथं दे इकडं. छान आहे ना, मस्त आहेत ना, क्वालिटी पण चांगली आहे त्याची. मला आधी वाटलेलं कसं असेल काय माहिती. नंतर आमचं जेवण वगैरे आवरलं आणि मग थोडा वेळ राजनंदिनीसोबत खेळलो आणि मग नरेंद्र तिला घेऊन वरच्या मजल्यावरती गेले. मग मी माझी कामं आवरायला घेतली. ॲक्च्युली नरेंद्रनं मी सांगितलं होतं की मला आज ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे बनवायचे आहेत, पावडर बनवायचे आहे राजनंदिनीसाठी. पण पाऊस खूप आला, सो त्यामध्ये त्यांना जमलं नाही जायला ड्रायफ्रूट हाऊसला. मग आता बघू, उद्या किंवा परवा मी जाऊन घेऊन येईन. मग म्हटलं आहेत ती तरी कामं आपण आवरून घेऊयात. इथे ना हे तुपाचं भांडं होतं, म्हणजे डबा जो होता तो, मला ते तुपाचा डबा असतो ना तो क्लीन करायला खूप कंटाळा येतो. सो मी गरम पाणी घेऊन ते थोडंसं क्लीन करून घेतलं. बाकीची भांडी घासण्याआधी म्हणलं हे तुपाचं भांडं क्लीन करावं, कारण नंतर सगळंच मग ते तुपकट होऊन जातं, बाकीची भांडीसुद्धा. नरेंद्र दुपारी हेवी जेवलं होतं, त्याच्यामुळे त्यांनी प्लॅन कॅन्सल केला संध्याकाळी जेवणाचा. राजनंदिनी आणि मी दोघींनी जेवण केलं आणि मग जी काही भांडी होती सगळी घासून घेतली मी. आता मला उद्यासाठी प्रिपरेशन करायचं होतं. ॲक्च्युली दुपारी मी मसुरा कुकरला उकडवून घेतला होता, पण नरेंद्रांचं जेवण कॅन्सल झालं तर मग मी बनवायचंच कॅन्सल केलं. आणि मग इथे जे माझ्याकडे कंटेनर्स आहेत काचेचे, तर त्याच्यामध्येच ठेवलं. सोबत डाळिंबसुद्धा सोलून ठेवले होते मी, ते सुद्धा त्यामध्ये ठेवले. हे खूप बेस्ट क्वालिटीचे कंटेनर्स आहेत, ज्यामध्ये खूप फ्रेश राहतं. म्हणजे आतापर्यंत माझा एक्सपिरियन्स आहे. जरी तुम्ही आदल्या दिवशी असं प्रिपरेशन करून ठेवलात ना, तरीसुद्धा खूप बेस्ट म्हणजे टिकतं याच्यामध्ये.
आणि स्मेल वगैरे असं काहीच येत नाही, कारण त्याचे जे लीड्स आहेत ना तर ते खूप एअरटाईट आहेत, एकदम क्वालिटी बेस्ट आहे त्याची. आणि त्यानंतर मग इथे ड्रायफ्रूटची पावडर वगैरे करायला घेतली. आजच मला करायचं होतं ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे, पण ते नरेंद्रनं शक्य नसल्यामुळे मी म्हटलं आपण ॲटलिस्ट थोडीशी तयारी करून ठेवूया, म्हणजे नंतर माझी गडबडघाई होत नाही. तर मुलांसाठी असू दे किंवा आपल्यासाठी असू दे, मखानीसुद्धा खूप चांगले असतात, शरीरासाठी हेल्दी असतात. म्हणून मग मी ते सुद्धा त्या पावडरमध्ये मिक्स करणार होते. सोबतच परवा मी एक तुमच्याशी रेसिपी शेअर केली होती चण्याची, वड्या केल्या होत्या, तर त्या राशनदिनीला खूप आवडल्या. मग म्हटलं आज पण आपण करूयात, पण वड्यांऐवजी लाडू बनवूयात त्याचे. म्हणून मग इथे हे चणे घेतले होते, तर ते ग्राइंड करून घेतले मिक्सरमधून. ते थोडंसं स्वीटनर म्हणून मग मी याच्यामध्ये डेट्स घेतले. मी बाकी याच्यामध्ये गूळ वगैरे असं काहीच घालणार नाही आहे. याच्या आधी जी रेसिपी शेअर केली सेम तशीच आहे, फक्त लाडू बनवते. इथे 5 डेट्स घेतले. आता कोणी स्किप केला असेल तो व्हिडिओ तर त्यांच्यासाठी म्हणून मी इथे सांगते की बिया काढून घेतल्या. सीड डेज असेल तुमच्याकडे तर उत्तमच, तर ते सुद्धा मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आणि लगेच मिक्स होतं ते. माझ्याकडे वेलची पावडर अवेलेबल नव्हती, त्यामुळे मी याच्यामध्ये 2 वेलची टाकलेल्या आहेत. तर हे सगळं मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं. जेव्हा मी फर्स्ट टाईम बनवलं ना, खरंच सांगते मला डाऊट होता राजनंदिनी खाईल की नाही, कारण डेट्स गोड असतात पण त्याचं इतकं स्वीट म्हणजे ते लागत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. सो गूळ तर मला याच्यामध्ये घालायचा नव्हता, तर ती खाईल की नाही हा थोडंसं मला टेन्शन होतं. बट तिने खूप आवडीने खाल्लं, म्हणून मग मी आता हे वरचीवर बनवायला लागले, कारण हे शरीरासाठी खूप चांगलं आहे. याच्यामध्ये 2 चमचे तूप पण घातलं आणि सगळं मिक्स करून घेतलं. हे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा, तुमच्यासुद्धा शरीरासाठी हे खूप चांगलं आहे. तर त्याच्यानंतर ना इथे दूध घेतलं, अगदी म्हणजे जसं गरज पडेल त्यानुसार. मग हळूहळू मी याच्यामध्ये दूध घालत घेतलं, एकदम घालायचं नाही तर मग त्याचं ते सगळी कन्सिस्टन्सी बिघडून जाते. त्यानंतर मग मस्त असं अगदी आपण भाकरीचं पीठ मळतो ना तशा प्रकारेच मी मळून घेतलेलं आहे. आणि यावेळेस वड्या न करता म्हटलं आपण छान असे लाडूच बनवूयात. आज तर फार तुम्हाला हे सगळं करायला ना 20 मिनिटं लागतात, त्याच्यापेक्षा जास्त अजिबात नाही लागणार. सो कधीतरी म्हणजे आता हे तुम्ही जास्त दिवस टिकवून नाही ना ठेवू शकत, कारण याच्यामध्ये दूध वगैरे आहे सगळं, त्याच्यामुळे जास्त दिवस नाही टिकणार आहे. एक 3 दिवस फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही खाऊ शकता. मग मी काय करते की असं बनवते, ठेवते आणि 3 दिवस ते संपले की पुन्हा मग अशी एक बॅच पुन्हा एक करते. राशनदिनीला मी सगळ्या पदार्थांची अशी सवय करून द्यायला पाहते, त्यामुळे हे जर चणे वगैरे आपण मुलांना देऊ नाही ना शकत की ते अडकू शकतात घशामध्ये, म्हणून मग मी हे अशा प्रकारे तिला देते. इथे लाडू रेडी झाले होते तर ते फ्रीजमध्ये ठेवून दिले. राशनदिनीला देताना मी काढून एक थोडा वेळ बाहेर ठेवते, नॉर्मल टेम्परेचरला आलं की मग मी तिला ते खायला देते. त्यानंतर इथे मखानासुद्धा मी थोडे क्रिस्पी व्हावेत म्हणून कढईमध्ये गरम करून घेतले. हे मखानेसुद्धा ना शरीरासाठी आपल्यासुद्धा आणि आपल्या लहान मुलांसाठी सुद्धा खूप चांगले असतात. मग मी कधी कधी ते असे छान तुपामध्ये थोडंसं मसाले वगैरे टाकून फ्राय करून देते राशनदिनीला खायला, तिला ते आवडतात. त्यानंतर इथे ना मी ते सगळं होईपर्यंत म्हणलं आपण एक साईडला नेक्स्ट डेसाठी आपल्याला मॉर्निंगसाठी जे काही ड्रायफ्रुट्स हवे आहेत तर ते भिजत घालायला ठेवले. अजून प्रॉपर अशी वेट लॉस जर्नी स्टार्ट झालेली नाही आहे, पण मी आता थोडं स्टार्ट करते, म्हणजे एकदम आपल्याला नंतर लोड येऊ नये, म्हणजे अरे नको आज नको उठायला असं म्हणून हळूहळू आता मी ज्या टायमिंगला उठायची थोडंसं आता त्याच्या आधी उठायला लागले. असं चाललंय. तुम्हाला जर माझी वेट लॉस जर्नी पाहायची असेल तर मी डिटेलमध्ये शेअर करणार आहे, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. येस, लाईक करायला विसरू नका. त्याचसोबत जेव्हा कधी व्हिडिओच्या खाली ना हाईप नावाचा एक ऑप्शन येतो, HYP हाईप नावाचा, तर तिथे पॉईंट्स असतात, तर ते जर तुम्ही दिले तर त्याचा मला नक्की उपयोग होईल माझे व्हिडिओज छान अजून व्हायरल होण्यासाठी. सो प्लीज त्याच्यावरती क्लिक करा आणि मला ते पॉईंट्स मिळवून द्या. तर हे सगळं झाल्यानंतर मला जिऱ्याचं पाणीसुद्धा बनवून ठेवायचं होतं. इथे मी एक तो जो मग दिसतोय ना तर त्यामध्ये पाणी घेतलंय आणि 1 चमचा जिरं त्यामध्ये टाकलंय. तर हे रात्रभर मी ठेवणार आहे, नेक्स्ट डेला मग बॉईल करून मी अनशीपोटी ते पिणार आहे. व्हिडिओजमध्ये ज्या वस्तू दिसतात त्याचे लिंक्स तुम्ही बऱ्याचदा मागतात, पण कमेंट्समध्ये ना लिंक वर्क होत नाहीत, त्यामुळे याच्या लिंक्स जे असतात ना कम्युनिटी पोस्टमध्ये मी तुम्हाला देते, तर तिथे तुम्ही चेक करू शकताय. ते ड्रायफ्रुट्स ना गार झाले होते, मग म्हटलं आपण आता त्या एअरटाईट कंटेनरमध्ये काढून थोडंसं थंड व्हायला ठेवूयात, कारण मिक्सरमध्ये सुद्धा थोडंसं ते गरमच असतं. त्यानंतर जी काही अजून भांड्यांचा पसारा पडला होता तो सगळं स्वच्छ करून घेतला. 2 लाडू ना बनवलेले मी शिल्लक ठेवले होते, कारण मला एक टेस्ट करायचा होता आणि एक राशनदिनीला मी दिला होता, जो की तिने नंतर ना खाल्ला. तर मी रात्रीच तिला तो एक लाडू देते, जो की तो खाऊन झोपते, ती म्हणजे जेवणानंतर बराच वेळ खेळून मग खाऊन झोपते. याच्यानंतर ना ड्रायफ्रूटची जी काही पावडर होती ना बनवलेली तर ती सुद्धा मी पॅक केली आणि अशी ठेवून दिली. व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.